गड्या मनुष्यली भेटायला जा की नाही जा रे बा. भेटायला जाले का तिनं माराले का चपला काही सांगता येत नाही बाबा. बाईची गॅरंटी नसतेच. हा काय करीन काय सांगता येते. काल्यानेच निरूप आणलाच म्हणा की डायरेक्ट भेटायलाच बोलावलं बा शिवलाल भाऊ. पण आता तटी जा आपण काही करायचे न गरोपड. हा कल्ला फल्लाच ना करू किरकाईच मारो ना. ये बंद गाव जमा तडसा फालतू कसं पहिलेच तर 2-4 दिवशी अगोदर आपण फटके खाल्ले. डबल कसं फटके खा लागतील बा हिच्या बोई. बाबा शिवलालचं टेन्शन मध्ये दिसतो बा की शिवल्यान चपला खाल्ल्या गड्या. मनशीन मारले आले कोणती त्या भिकारी मनशी का ती ते गाल मारी मिळाली चपला. हे अबे त्या मनशीन मरून राहिला ना रे. हा मनशीला भेटायला गेलता ना. हा नक्की मनशीने यायला चपला मारल्या. चालणं विचारून यायला. अरे शिवलाल काय झालं रे बा काऊन तुझे तोंड पडेला बा. दे बा काही विचारू नको तू मामाले माहित आहे. काय झालं पण हा काय मनशीन चपला मारल्या का बा तुले. मनशी काल चपलान चुपला मारीन रे. पण मनशीला निरूप आलता ना. मनशीनं कसं भेटायला बोलवलं मले. पण जा की नाही जा हा विचार करून राहिलो मी. का शिवलाल तू एक नंबर झामलास रे बापा. अबे पटकन जाय ना बा भेटायला रे. भेटायला बोलवून राहिली ते तर त्यावर मरून राहिलेले का ते धावले का तुलेच तर पाहिले का ते. मासारख्याने का चानस नसता सोडला. पण तू बोंगाळ्या अटी बसला का तोंड लटकून. गड्या मले जा वाटून राहिलं पण मागे पुढे मन करून राहिलं ना माया. तटी गेल्यावर काही गडबडच ना हो करू ना ते कल्ला. हा नाटक ना करू तिनं. हा असंच बोलवलं असेल बा रागारागात तिनं बस दिन जमून 2-4 चपला काही सांगता येते काय. तुले का पट्टीचा माणूस लेका या लफड्याच्या याच्यात पण तू लेका चपला खायला मागे पुढे करून राहिला बा. अशा किती फिरवल्या गड्या तुला कॉलेजमध्ये बाबा शिवलाल. हा कसा लेका माणूस असल्या का तू विचार करून राहिला बाबा. जाय ना आता भेटायला बोलवलं जाय काहीच होत नाही. पहिल्यासारखा जिगराच नाही राहिला तर फाटून राहिली माई. हा एक तर दिली चिठ्ठी दिली तिनं चिठ्ठी घेतली नाही टरकन त्या काल्या तोंडावर फाडून फेकली तिनं. चिठ्ठी घेतली असती तर मग मला गॅरंटी आली असती ना. मग गेलो असतो मी दिली भेटायला. पण सायाजीनं आता डायरेक्ट निरोप फाटाला बोलायला आली म्हणजे थोडीसा म्हणजे भेटायलाच बोलावलं तिनं. का एवढा मोठा तू पोलाद माणूस लेका तू जर फाटून राहील मग आमच्या सारख्यानं काय करा. हा तू लेका किती पोरी फिरवल्या तुन. हा या हॉटेलमध्ये नाही का त्या हॉटेलमध्ये नाही का. साऱ्या लेका हॉटेलला रंगवल्या लेका तुन. आणि आता एवढ्या गोष्टी घेऊन राहिला तू जाय ना गाड्या भेटायला. बरोबर बबन्या जा तुम्ही आता भेटायला जा तुम्ही. जे होईन ते पाहून घेऊ सायाचं पुढचं पुढे. हा 2 चपला मारल्या चालती पण कसं काम तर सक्सेस करून येतोच मी आता. हा तुमचा सपोर्ट लाईक झालं मले. आमचा सपोर्ट फुल आहे तुले काहीच वांधा नाही. आहेच ना आम्ही तुला सपोर्ट करायला. चला मग मांग बांग दडशी राखण राहायचा तुम्ही. मी येतोच तिला भेटून. मग कोणी आलं गेलं तर कसं सांगायला पाहिजे माणूस खुनो खानो करायले. माऊली हा का आपले झपके खायला नेते गाड्यासाठी आपण थोडी जाणार. गड्या शिवलाल तू एकटाच जाय बाबा आम्हाला काल नेतं तसा घोड्याबरोबर गदे जत्रा. तू पाहून का आमची मन बैकी सांग आता तू लवर आम्हाला आमचं काही होईल काय तडीसा. त्यापेक्षा तूच जाय तडीसा पण तू काय तर करू नये. मग उठणं का मेंदळ सारखा बसेल असल्या का जाय होय लवकर. चाललो रोड मी आता. आज नाही सोडत गड्या म्हणशील. हो आज माझी तमन्नाच पुरी करतो मी. खाते गड्या हा झपके आता येते लालहून. अबे माऊली झपके खाऊ खाऊ पुरा पोला धुवायला तो. तुला मला एक मागे गोष्ट सांगायची ना. ते कसं शिवलालची बायको त्याकडे पाहिजे ना. हा तिकडे देऊन मग कनेक्शन भिडून हा इकडे भिडून राहिला तर येणार भाई. शिवली बायको माजून येणार गड्या. तिच्यासोबत करायला काही नाही पण ते माजूनच भलतं करते ना. हा साऱ्या गाल बम करीन ते यानं केलं यानं म्हटलं. हा फालतू आप होऊन गळा माभवती. सांग ते तुले जर चाहून राहिली ते तुले पसंत करून राहिले ते काय माजून करणार आहे बे. शिवलेली बायकोवरची मावर तर लयच फिदा येणार ते. गेलं की बस भाऊजीच करते. या भाऊजी बसा चहा आणते पाणी आणते मुले. हा काही नाही. आणि मी बसेल असले की ते जात बी नाही घरातही जात नाही ते. माकडेच पाहत राहते नुसता. पण कसं माही फाटते गड्या ते माजूनच करीन माजून येईन ते. मग काय तोंड पाहून राहिला तू मागे पुढे करूच नको. दे कनेक्शन भिडून. हा शिवल्या इकडे कनेक्शन भिडून राहिला ना याच्या घरी तू भडून दे. हा सारखं करून टाक सायाचं. काही नाही गड्या माऊली तिने जर माजून केलं ना तर फालतू आप होईन गड्या. होत नाही बे तू भिऊ नको ना बे. साऱ्या गोष्टी पद्धतशीर होता. जाय जाय लवकर भेटून येणार शिवल्या बायकोले. बरोबर आता तुझ्या सपोर्ट आहे मला तर मी जातो आता. पाहतो दादा शिवल्या बायको काय म्हणते. हो जाय जातो. मग आलेलं का या दोघांचं कनेक्शन भिडलं. हा गेला इकडे हा गेला इकडे. मीच राहिलो ओटीचा मरी जा लागेल ना घरी भिडा लागेल ना मला कनेक्शन. आता हे खाऊन राहिले ताजी आपल्याला बाची तर खायला लागेल. हा आपले मन बैकला ना आता. चालेल गड्या माऊली. अरे भाने या शिवल्याला या काल्याला काय बोलवलं शिंदे तिकडे अर्जंट काम आहे. काय काम शिंदे काय माहित गड्या शिवल्याचं काय काम आहे काल्याबरोबर. पण आता काल्या आल्याशिवाय आपल्याला समजणार बी नाही ते. तरी खांड आहे गड्या हे. या दोघे काहीतरी खिचडी शिजून राहिली शिवल्यातून या काल्यात. हा नक्की काही ना काही झांबळ आहे. थांब तो आला पाय काल्या आला ना रे झंबर काल्या आला. अरे गड्या काय होतं रे बा काल नेलं तर तुला शिवलाल ना. आमच्याकडून का बोलता तू चालला गेला बा काही सांगितलं नाही काल चालला काही
हा सारे एका जमात सांगू का तुम्हाला लोक तुम्हाला भेजा घाई आहे लोक साऱ्या दुनियाची थांबत जा जराशे. आता मलेच तर काही माहित नव्हतं. मलेच तर तो शिवल्या म्हणे अर्जंट चाल तटी गेल्यावर बाबा माहित पडलं मला. अरे हो ना पण विषय काय होता बा भानगड काय होती काऊन अर्जंट नेलं त्यानं बोलून. अबे ते भिकाबाजी मनशी नाही का आपल्या गावात येईल हा ते शिवलालवर लाईन मारून राहिली. भिकाबाजी मनशी शिवलालवर लाईन मारते मग तुले काय घेणे दे ना तुले काल नेलं बोलून पण त्यानं. अबे त्या मनशीले लव लेटर देणं होतं ना बे शिवलालले. मग शिवलाल म्हणे मले काला म्हणे आपलं हे लव लेटर घे आणि मनशील देऊन ये म्हणे तू. मग तिने लव लेटर कायचं काही लव लेटर घेतलं बा तिच्या जो असं दिलं म्या तिने टर फाळलं ना तोंडावर फेकून दिलं. ही चकलर बा शिवल्याचं काय तेव्हा महा झालं का एक पाखरू नाही हाती लागत बा शिवलालचे. काय का पुरं वांदाच काम आहे बा शिवलालचे. काय पाखरू हाती नाही लागत. अरे पाखरू पुरं जायत अटकेला शिवलालच्या. कोण राहिला तू. अरे हो ना बाबा डायरेक्ट मनशीने भेटायला बोलवलं ना शिवलाल भाऊले. हो कनेक्शन मिळेला. तिनं लव लेटर नाही घेतलं पण भेटायला बोलवलं. हा ते लाईन मारते त्या शिवलाल भाऊवर. हो ना ते लाईन मारते का बा त्याच्या शिवलालवर. काय पाहिलं बा शिवलाल म्हणजे का पुरा तर काळी मिळीत आहे बा तोंडात सुद्धा ना हटात सुद्धा ले का या चपट्या गांडीचा शिवल्या आणि ते पोरगीला एक नंबर सुंदर का हिरोईनचा. सांगा आता याच्यात काय पाहिलं शिवतीनं ती लाईन मारून राहिली याच्या अर्थ. शिवलाल बोल बच्चे ना बोलाचाच भातात बोलायची कडी आहे ना ती. मारली शिन पाचर एखादी तड्डीचा म्हणून कशी फिल्डिंग लागली शिवलालची. का बे तू तर वरून म्हणतो लव लेटर घेतलंय नाही भेटायला बोलवलं अजून कनेक्शन भिडलंय नाही तू म्हणतो बोला भातात बोलायची कडी म्हणजे काय भानगड काय. ते कनेक्शन भिडलंच आहे ते पण ती आमने सामने पाहिजे होतं तिले. हा ते आता मी मध्यस्थी गेलतो टेम्पो टाकायले म्हणून तिनं मा तोंडावर फाडून फेकलं ते लव लेटर. तिच्या मनात तर पुरा उतरेला आहे तो शिवलाल. हो प्रेम करते त्याच्यावर ते. मोठा रिकाम सुटास कालच गेलता लव लेटर फेव लेटर घेऊन लगा. तुला एक चपटी भेटली शिन तू गेला हौशी ना. मी तसा गावात रिकाम तोटा मला काही धंदा नाही ना. हा आता मा कसं आहे चपटीचं जमलं झालं आपलं. शिवलाल म्हणे एक सांगून 2 क्वार्टर येतो. मग मला काय घेऊन जायले पाण्या टाकीर होती दाखलं देऊ. तिनं फाडून फेकलं शिवलालचं गेलो निरोप दिला 2 चपट्या घेतला चालला आलो. मला काय करा लागते. पाहिले का तू फक्त लोकही लव लेटर घेऊन जात जाय. तू येले का स्वतःचं काहीच पाहू नको का वांग्या रंगाचे. एकान दिले का लेटर देता तुनच पटायला पाहिजे होती ना बाबा. लोकांचे 17-60 कामं करतो स्वतःच एखाद जमून नाही राहिलं तुझे. त्याचं होबाळलं सुद्धा पाहिजे पुरी त्याच्या तोंडावर थुकतात. जंबर भाऊ ते नको सांगू थोबाळला असेल काय डांबरचा गोया. पण कसं पोरी मरतात बरं मावर. आपल्यात जे स्किल आहे ना ते कोणातच नाही. एवढे लव लेटर गावातले घेऊन गेले पण एकाही पोरीने अजून चपला मारल्या नाहीत भाऊले. काऊन नाही मारल्या. भाऊले पसंत करतात पोरी. त्याला माहित आहे का हाच गळी जुगाड लावून देऊ शकते. मी जर जुगाड लावून देऊ शकतो ना मी जुगाड जमू बी शकतो स्वतःचा बी. नको फेकत जाऊ ना कोणत्याच पोरी तुला होंगत नाहीत ना बाबू. नाहीतर तुला जातलं सेटिंग लावली ती तू बसला असता घरी काम. पण आपल्याला कसं ती धंदे पटत नाही भाऊ. नाही तर पटवायला काय अरे पोरगी एका 2 मिनिटात पटवतोले का. पुरी काय गोष्ट करून आला बे चिठ्ठी मारली की 10 पुरी मागा येतात. हो ना बापा माहित आहे तू क्रेडिट काय आहे तर. असं आता हे शिवलालचा कांड मी तुम्हाला सांगितलं हे कोणाला सांगू नका बरं. हे गोटलीक नाही झाली पाहिजे. कुत्र्या बच्चाला माहित नाही पडलं पाहिजे बरं. हो हे फक्त तुम्हाला मलाच माहित आहे. आता गावात कोणाला माहित नाही बरं. बा नाही होणार ना गोटलीक नाही होणार अजिबात नाही. नाही तोच विश्वास पाहिजे नाही तर मग कसं चालले चबर करत शिवलालचा कांड आहे फालतू कसं त्याच्याबरोबर मला झपके खा लागतील कसं असं काम ना करता. काही ना गड्या कालू रे आम्ही कोणाला काही सांगत नाही बा. चला मग चला ना जाऊ ना गावात. हो चालता. अर्चना वहिनी वाटतं गड्या अर्चना वहिनी कुठेतरी जायला वाटतं मला. नक्की गावात जायला वाटते फिरायला म्हणून तू नाही राहिला बाई. ओ वहिनी अर्चना वहिनी. बाबा आला वाटते भेटायला. हो बाबा आलीच. काय बा वहिनी काही आवाजच येत नाही बा. तुम्ही आवाज देऊन राहिलो तर. बाबा मी घरात होती ना मला आवाजच नाही आला तुमचा ऐकू. हो ना काय बाबा लस मायापतली केली बा तुम्ही ना. आता तर काही भेटायला येत ना बापा. काही बोलणं चालणार नाही आता. बाबा आम्हाला आठवण येते तुमची आणि तुम्ही येतही नाही बापा आम्हाला भेटायला. वहिनी मला आठवण येते तुमची पण मग काय करू बा कामच तेवढ्यात ना मामांग. नका बोलू बाबा. तुम्हाला आठवण आली असती की नाही तर तुम्ही आलेच असते मला भेटायला. काही येलाले बेल लावून राहिले तुम्ही आता.
वहिनी मी काय तर तुमच्या बरोबर खोटा बोलणार आहे. आता तुम्ही बापाच्या घरी जायला होत्या, त्या 2 खेप चक्रा मारून गेलो मी, पण तुम्ही घरीच नव्हत्या. मग काय बा आज आठवण आली बा तुमची. म्हटलं चला बापा अर्चना वहिनीला भेटून येऊ आपण. आलो की नाही मग तुम्हाला भेटायला मी, आणि तुम्ही बापा आवाज देत नाही मला. बबन आवाज द्यायचं काही नाही, पण मी की नाही लय कोपऱ्यात होती अंदर तिकडे, आणि मला काही तुमचा आवाज आला नाही, म्हणून काही मी आवाज दिला नाही बापा तुम्हाला. तुम्ही म्हणून राहिले की आवाजच देत ना बापा. आवाज द्यायचं काय आहे, मला तर बापा तुमची आठवण येते किती. मी तर तुम्हाला भेटायसाठी तर बापा किती वाट पाहतो, कधी येतात बबन, पण तुम्ही तर येतच नाही ना बापा. आज आले किती दिवसातून तुम्ही मला भेटायला. आपलं कनेक्शन भिडते गड्या, लाईन क्लिअर आहे पुरी. राव ना वहिनी. बबन बसून तर घ्या बापा, आता आपल्या गप्पा चालूच राहतील बापा. पाय नाही दुखतील का तुमचे? या बसून घ्या. कसं तुम्ही बसाल तर मी बसीन बा. आता तुम्ही उभे राहता आणि मी बसीन, तर चांगलं वाटते का ते? बापा तसं थोडी आहे बबन, आता माझ्या घरच आहे बापा. मी उभी राहिली का बसली काय, पण तुम्ही बसा ना अगोदर, मी तर बसतोच मग. वहिनी काही नवीन विशेष? आता बबन तुम्हाला काय सांगा बापा, तुम्ही तर लयच मायापतली केली. तुम्ही येत नाही बापा, भेटत नाही, काही बोलणं नाही. पहिले तुम्ही येत जा, जशा गप्पा मारत जा. आता तर तुम्ही तसे येतच नाही बापा, मन मोकळेपणानं बोलतच नाही. आता काय झालं बबन तुम्हाला असं? काही राग गी आला का बापा आमचा? नाही वहिनी काही राग तर काही नाही बा, पण आता कसं रिकाम पणच नसते ना. बबन या धावपळीच्या युगात बापा कसं रिकाम पण काढा लागत असते. कोणाला टाइम नसते, पण कसं टाइमात टाइम काढून कोणाला भेटा लागत असते. कसं आहे बापा, आता तुम्ही काय आमच्यासाठी टाइम काढसान बापा? आता तुम्हाला आठवणच येत नाही आमची, तर तुम्ही कसे काय येसान बोलसान? कोणते कामात असो त्याच्या घरीच तर असतो मी पडेल, पण आता काय या इकडे शिवलालला माहीत पडलं तर अजून वाईट काम असं. पण कसं आहे आता शिवलाल तर तिकडे कनेक्शन भिडलं, आता मग आता हे तर राहिलंच खाली फीस. मग आता इकडे मी भिडत आता गेलं तर मग पाहून घेऊ पुढचं पुढे. त्याचं नाही भांडं फुटणार, मग आपलं फुटीन जा. हा ना वहिनी, आता टाइम काढत जाईन बापा तुमच्यासाठी. पण तुम्ही आले की भेटले की कसं बरं वाटते बा मला. तेवढ्यानं मनाले तेवढाच आराम होते बा. मग बा म्हणाले तुमचा आराम होते, पण आमचं काय मग? तुमचं काय आहे मग सांगसान तस माहित पडेल की नाही बाबा. मग तुम्ही सांगा तुमच्या मनाची हालचाल, मग सांग तुम्ही काय आहे तर. मी काय सांगू बापा, आता तुम्ही दिसले की कसं मा मनाला आरामच पडते ना, असं सुकून वाटते नेरा तुम्ही दिसले की दुरूनच. बबन माझ्यासारखं मग तुम्हाला होत असेल ना काही ना काही. होते तसंही, पण आता काय कसं काय सांगा बा. सांगायला पेस पडते ना, म्हणून कसं बा बोलू शकत नाही, म्हणू शकत नाही, अशी आहे ना ते गोष्ट. आता बबन आपला माणूस आपल्याच माणसाजवळ सांगेन की नाही. आता तुम्ही का परखे आहे का बापा? मनातलं सगळं सांगून द्या तुम्ही मला, काय आहे काय नाही तर. हे तुमचं आहे ते माया आहे, तुम्ही सांगा बा पहिले, मग कसं मी सुरुवात करतो बा. तुमचं काय असेल जे असेल ते. असं आहे बापा बबन तुमचं. तुम्ही निरा आळीनेच घेता बापा, मोकाय हात तर सोडतच नाही तुम्ही. निरा निव्वळ आतल्या गाठीचे आहे बा बबन तुम्ही. असं मन मोकळेपणानं तर बोलतच नाही तुम्ही, काही सांगतच नाही आम्हाला. तुम्ही सांगा बा, मला लाज वाटते. काय असेल तर तुम्ही सुरुवात करा बा, मग मी कसं निर्भीडपणानं सांगतो मग तुम्हाला. मग ते बाहेर काय बसता बबन, चला अंदर बसू आपण. मग अंदर गेल्यावर सगळं सांगतो मी तुम्हाला. बापा डायरेक्ट अंदर होते गड्या, सारखं गड्या बघण्यात ये. हो वहिनी अटीच बसलो असतो आपण, काय आता अंदर बाहेर. चला ना बापा बबन अंदर. तुम्हाला सांगलं तेवढं करतच नाही बापा तुम्ही. चला बरं लवकर. थोड्या लाईनवर गाडी हो जमते गड्या बघण्यात ये. आली गाडी, शौकात झाली गाडी, आता मेळ येते तुया. चला बा वहिनी, आता तुम्ही म्हणता एवढं तर चला बा अंदर जाऊ. चला मग चला या मग मामा अंगी. गड्या गंठन गंठन रे, अरे येणार बा बाहेर येणार. काय म्हणते बा नामदेव भाऊ किरकिरे, आता काय आहे याचं? हो नामदेव भाऊ आलो. अच्छा आता काय कोण राहिला रे खरा, काय दिवसाही खेळ करतात का रे बा. हे भलता नीता झाला यायला बायको झाल्या खाली, जरासाठी घरा बाहेर निघत नाही बा. येणार रे गळा, येणं बाहेर येणं बाबा. काय कोण राहिला तो घरात, नुसतं घरातून आवाज देतो. आलो नामदेव भाऊ आलो ना, थांबा जराशे कपडे तर घालल्या मले, आलोच. कालच्या यायचं काही खरंच नाही रे बापा, कधी काय करतील. दिवस नाही पाहायचा, मास नाही पाहायला. कधी काही भरू शकतात, ते काही खरे नाहीत बा आजकालचे पोरे. मी हा कपडेच घालून राहिला, काय केलं काय माहिती आहे ना असं. बोला बोला नामदेव काय म्हणता. काय म्हणणार बा मी, तेच आपलं कामाचं. चाल बरं आपलं ठिबक टाकणार, चाल बरं देऊ तेवढं टाकून आपण. नामदेव भाऊ कसं 2-3 दिवस जमतच नाही माझ्याला. कसे माझ्या सासू सासरे घरी होते, तर कसं काही मिळाला नाही, तर कसं आता 2-3 दिवसानं मग कसं मी येतो लागलं असं ठिबक टाकायला. तर कसं माझी इच्छा होती 2-3 दिवस घरी राहायची. अरे मी 3 घंटेचं काम करा लागते गड्या, त्यातही म्हणतो घरी राहतो. मग कर्ज काय काम राहिलं तू याचं. चाल लोक देऊ आपण ठिबक टाकून तेवढं. तर मग अर्जंट मला ठिबक टाकणार, पराठे लावणार. एक तर 25 मेले,
हा परेड लागली पाहिजे गड्या, अर्जंटचं काम आहे ना. ऐकत जाय कधी कधी गंठ. नाही नाही नामदेव, तसं काही नाही बा. तुम्ही गलत ना आठवण घेऊ ना. मी येतो लागलंच नाही म्हटलं का मी. पण कसं 1-2 दिवस नाही जमत मा. कसं ऍडजस्ट मारून घ्या 2 दिवस. मी येतो लागलंच तर मग कसं पराठे राखणी मी जा, हरणाई मी सांगतो, सारं करतो ना मी. फक्त कसं आता नाही जमत माझ्यानं. आता नाही जमत मग नाही जमत. हा ताई इथे जा ना, आता इथे जा चालणं मुकट्यानं. असं मग अर्जंटचं काम आहे रे बाबा. मी दाती गाती हे लावले का कोणी येऊन नाही राहिलं बा. ठिबक ठायला चाल ना बा, तू तरी चाल. हो बापा येतो बापा. काही तुम्ही आता जात मनगड खाऊ नका मावर. येतो मी. भाऊचं काम कसं पुरं नांदाळेच काम आहे. कसं वावरात नाही लगे राहणारच नाही माणूस. हा पण माझी मजबुरी काही समजत नाही माणसाला. तिला सासू सासरे होते त्याचा मेळ राहिला की काही राहिलं. पण कसं आहे आता आपल्या कामात पडेल आहे भाऊ हा माणूस. तर आपल्याला कसं नामदेवाच्या कामात पडलं नाही. चाल मग लवकर. हो मी तर येतो. पण तिकडे पाहणं हे डुबरं येऊन राहिलं इकडे हनुमान. हा काय येऊन राहिला बा. थांब घंट्या याची मजा घेऊ आपण. घ्या ना बापा घ्या. अरे काय गळा मारती, ट्रॅक्टर आला की नाही रे बा. मी त्याला का वाट पाहून राहिलो बा. मला पराठी पेरा लागते, रोटर मारा लागते. पण ते कसं ट्रॅक्टर येईल म्हटलं बा. तर कसं आपल्या माणसाच्या ट्रॅक्टरनं आपण रोटर मारा. अरे बाबा मार्चिन ट्रॅक्टर आणलं तशी रातोरात. आपल्याला माहित नाही काही. हो काऊन मजा घेऊन राहिले राजा. माई काऊन उडून राहिले बा. तुम्हाला माहित आहे ना माई गुंडी फसेल आहे तर. मा बुडा गोट नाही घेऊन राहिला ना. आता राजा नामदेव ट्रॅक्टर हो बा. मा बुड्या म्हटलं ट्रॅक्टर घ्या लागते. मा बुडा हातात कुदून राहिला. घरात नाही पायनं उठू म्हणते. निघ म्हणते घराच्या बाई. असं काम व्हायला राजा. ये ना दाबून मग तसंच पाहिजे तुले. हात पुरे ना पाया पुरेला ट्रॅक्टरही पाहिजे झालेली. काय लगा हनुमान्या एकोणता एक असलेल्या का त्या बुड्या तुला ट्रॅक्टर नाही देऊन राहिला घेऊन. माझ्या हातपाय उपडले असते बुडे या पुढं. धमकी दिली असती ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा रोगर घेतो. बरं सांगितलं राजा नामदेव हो तुम्ही नाही तर थिंग करायला लागेल मला आता. जीव देतो म्हणून. बरोबर सांगितलं तुम्ही ना. आता जातो मग बुड्या तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जायचा रोगर घेतो. भाऊ तू म्हणजे ना पाकलाय बरं. पुऱ्या मरीन पण ट्रॅक्टर नाही त्याला घेऊ देते तो. एवढा का निर्दयी आहे का काय हनुमान. घरी जाय तू आता. बुड्डीचे कानकोर काय बुड्याचे कानकोर हातपाय उपटणं घरी जाऊन. कसे जराशे भांडे मांडे फेकायचे. जरा कल्ला मल्ला करायचा. 2-4 लोक जमा करायचे. तुला हेंबाळे अजून ह्या गोष्टी समजतच नाही. बुडा कसा पगवायचा हे काम करायचं. बरं नामदेव हो तुम्ही बरं सांगितलं म्हणे. आता पहा तुम्ही घरी गेल्या कसा खेळ मांडता. आलोच मी. पिटाला राजा नामदेव हो तुम्ही ना. आता घरी जाऊन भांडण करते बुड्या बरोबर. चाल बरं तू आता गप्पा नको मारू. चाल लोक झटकनी. नळ लागणार आपले. भाकर फाकरचे रान नको लागू. मीच घेतो ती भाकर. हो चला नामदेव. जा की नाही जा बाईले भेटेल का. आपण काही म्हणाले का माराय नाही चपला का काही सांगता येत नाही. मनशीची काही गॅरंटी नाही भाऊ. बाईची जात आहे काय करण्याची काय भरोसा आहे. चाल शिवला हिंमत कर सायाची. मारिले प्रपोज आता. जे होईन ती होईन सायाचं पाहून घेऊ. बसतीन तर बसतीन 2-4 चपला. काय होणार आहे. किती मार खाल्ला लोक जा. जाऊ दे तिचे 2 चपला खाऊन घेऊ. हो मनीषा झाकट पड्या आता. एवढा टाइम असते काय आले कुठे काय आहे. नाही बा कालू म्हणे बा भेटायला बोलवलो म्हणे तुम्हाला म्हणून आलो बा मी. आपलं काम असलं की नाही आपणच काशी करायला पाहिजेत ना. दुसऱ्याला मदत नाही टाकायला पाहिजे. म्हटलं मला तू बोल ना कसं कालू आता इकडे येऊनच राहिला तर म्हटलं बा सांगा झाली एक काम आपलं. माय कसं म्हणणं आहे त्याचं काम असलं की नाही त्यांना प्रत्यक्ष येऊन भेटलं पाहिजेत ना. बोललं पाहिजेत ना. उठावून शिया राखणं हे काही चांगलं काम नाही काही. त्याच्याजवळ सांगणं. हो ना बुवा मा चुकलं ते. मी सांगेलच नव्हतं पाहिजे काल्याली. समजलं ना मग आता. समजलं तसंही म्हणा. काय म्हणणं आहे आता तुझं. वाचलं असेल ना तू लव्ह लेटर माया. आहे का मग येते का आपला मेट. पसंत आहे का. संत आहे म्हणा. पण कसं त्याच्याजवळ जर कामं करून घेत असाल तुम्ही तर ते पसंत नाही बा आपल्याला. काऊन की ह्या कशा गोष्टी असतात माहितीये काय. दोघंहीतच असतात. पण तुम्ही ना तिसऱ्याला मनात घालून राहिले ना. म्हणजे कसं सगळ्याला माहित पडेल ना हे मग आपलं भांड. ह्या अशा गोष्टीची बॉम्ब व्हायला काही टाइम नसते लागत काही. ह्या अशा गोष्टी वाऱ्यासारख्या पसरतात ना लवकर. ह्या अशा गोष्टी दोघंहीतच राहायला पाहिजेत ना. तिसऱ्याला कशी कानोकान खबर नाही गेली पाहिजे. नाही तर कसं माझं ना ते सगळ्या गावात. जमदार गळ्या शिवला ती अलीगड्या लाईनवर. आता काही वांधा नाही तुले. न्या लागतील आता कोपऱ्यात. होती शिवलाल तुझ्यासारखं आता काही वांधा नाही. पण हा ना चुकलो बा माय. आता मी कोणालाच नाही सांगणार ना. आता कोणाला पाठवणार नाही काहीच नाही. निरोप नाही फिरोप नाही. फक्त आता कसं तुझा नंबर दे बा मुले. म्हणजे कसं तुला मेसेज करायला फोन लावायला बरं. नंबर तर देईन मी आता तुम्हाला. पण मग आता त्या काल्याला गोष्ट माहित पडली की लव्ह लेटर पाठवलं तुम्ही ना मला. तर मग आता त्यानं जर गावात सांगलं तर मग कसं होईल. लोकांना माहित पडेल ना. तो काहीच कोणाला सांगणार नाही त्याची गॅरंटी मी घेतो. मला माहित आहे तो कसा आहे. कुत्र्या बच्च्याला माहित नाही पडू देत तो. अरे त्याचे रोजचे कामं आहेत. किती लोकांना लफडे देईल त्यानं जोडून.
तू टेन्शन न घेऊ त्याचं, मी पाहून घेतो काय तर. आता पाहूनच घे जा बापा काय आहे तर. सांगतो ना, एवढा झुरत जाऊ मी यावर, हा एवढा मरत जाऊ मी, तू माझ्याकडे पाहत जास की नाही असं वाटते की कधी भेटतं कधी नाही. पण आज कसं तू न हो म्हटलं ना, मला खूप आनंदच झाला गोष्टीचा. या पाहिलं की नाही, माई तानन भूकच हारते ना. तू अशी करमूनच नाही राहिलं मला, आता तूच दिसून राहिली. हा तू न जापासून नयन मटक्का केलं माझ्यासोबत, मला पाहत जास, अंदर जात जास, पळत जास, अंदर जात जास. हा त्यापासून पुरा फिदा झालो मी त्यावर. तुमची कंडिशन तशी, माझी कंडिशन, माई बी तानभूकच हारेला आहे ना. कारण की मी काऊन येत जा बाहेर, तुम्हाला पायासाठीच येत जाऊ ना मी. तुमचं कसं असे, तुम्ही कोणाला ना कोणाला सपोर्ट घेऊन येतच जात जा ना मागे. एकटे तर तुम्हाला येऊच नव्हतं, एकटे आले की कसं आपलं जमत होतं ना, मग त्याचीच बोल चालू होत होती. जे ना आता जमलं ना आपलं, हा झालं ना, दोघांचं कनेक्शन भिडलं ना आता आपलं. कसं कुत्र्यासारखे काही लोक मागं मागं फिरतात. आता मी काय त्याला नाही म्हणू, येऊ नका म्हणून. हा आता कसं इलाज नाही त्याले, पण कसं आता 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 आपलं भिडलं मस्त कनेक्शन. आता काय वांधा नाही, आता आपण दोघं जण राहायचो. हो ना, हो ना. मग तिकडे बसून आपण माय पाय घेऊन आले बा. नाही ना बा, आता काही बसणं बिसणं होत नाही बापा. आता 1-2 दिवसांना पाहू. एकदम झटकन येईल कोपऱ्यात नेणं बरोबर नाही. आता कनेक्शन होईल. आता हे म्हणीन तसं कसं वागा लागेल आपले. हो ना, हो ना. हा मनीषा चालते ना मग. हा आय लव्ह यू मनीषा, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू शिवलाल. चल मग येतो मी. ये मग उद्या भेटू आपण तिकडे येतो खाडीवर आपल्या. हा येतो मी. चल मग. जमलं गड्या, आता काही वांदा नाही रे वा. मुतल्या जावरची तोंड ना वाटेल का, हे मस्त भिडला आता. काही वांदा नाही बाबा, टेन्शनच आलं. आय शिवलाल दिल गार्डन गार्डन हो गया शिवलाल. आय जमलं. मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बरं.